आज आहे यात्रेचा दुसरा दिवस म्हणजे 24 मे। बाय बाय इहू, बाय। तर इथे तुम्ही पाहत असाल किती घामोळे आलेत कपाळावर आणि इकडे मानेवर पाठीमागं सुद्धा खूप घामोळे आलेले आहेत। रडायचं असतं कसं? इकडे बघ, या परत बर का, हाय करा। सगळे पाहुणे गेलेले आहे, आता आई तेच राहिले फक्त, आता त्यांना वाटायला होतो। हॅलो फॅमिली, कशा आहात? मजेत ना? तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ दे। तुमच्या मनातील सर्व चांगल्याच इच्छा पूर्ण होऊ दे ही ईश्वरचरणी प्रार्थना करते। तर आजचा व्हिडिओ किचनमधून आहे, कारण की सुरुवात मी आता किचनमधून करणार आहे। उठलेली आहे सकाळीच, पण आता म्हटलं चला स्वयंपाक करायचा आहे थोडासा। रात्रीचं उरलेलं आहे, काल रात्रीचं आमटी भात आणि थोडंसं चपात्या पोळी आहेत, पुरणपोळ्या केल्या तर 1-2 आहेत आणि आता हरभऱ्याची भाजी चपाती करायची आहे, ती करून घेते। आणि आज आहे यात्रेचा दुसरा दिवस म्हणजे 24 मे। काल गोड होतं, आज तिखट आहे, पण आता सध्या नाश्त्यासाठी आम्ही भाजी ते खाऊन घेणार आहे आणि त्यानंतर तिखट बनवणार आहोत आणि पाहुणे पण येणार आहेतच। तुमच्याबरोबर मी ते शेअर करणारच आहे कोण कोण येणार आहे। होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्की आवडेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर। चला आता मी सुरुवात करते माझ्या कामाला। आता रडन मामा पण म्हणतो लवकर नाही आलं की चिटकून राहते त्यांना चालू असतं दोघांचं। बाय बाय इहू, बाय। या परत बर का, हाय करा। आता काय आता पाहिजे आलो ते दोघं सोबत आले इकडे बघ, हा व्हिडिओ घेते इकडे बघ, इकडे बघ, हाय कर, हाय। आईन ते चालले आता घरी शिक्रापूरला। चला सगळे पाहुणे गेलेले आहे, आता आईन तेच राहिले फक्त, आता त्यांना वाटायला होतो। आणि ही का थोडी रडते, दिवसभर झोपली नाही, आता खूप रडणार। ए बाय कर, बाबा चालले।
बाई नाही करायचं आता गाडीत बसायची गाडी चाळीसाठी सावकाश ना तू बस आई हां बाय माऊ बाग आहे आता आपण पण बसतोय कुणी जय बस मागे बस मी आलो टू व्हीलर कुठं चप्पल घालू द्या मला बाबा मम्मी आई दे ना मम्मा बस मम्मा बसली जा ऐक चला 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 जायचं बोल जायचं आहे चला चलिये सकाळची शिल्लक भाजी राहिलेली चिकनची आणि राईस होता भाकरी केल्यानंतर आणि बाकी संध्याकाळी खूप जण येऊन गेले जेवण करून गेलेत आम्ही सुद्धा जेवण वगैरे केलं आणि वरती आले मी आणि थोडं चेहरा वॉश केला हातपाय वगैरे धुतले आणि खूप घाम आणि एकदम काय म्हणतो आपण गरमीने त्रास व्हायला लागला तर मग थोडं थंड पाणी चेहऱ्यावर आणि हातपाय वगैरे धुतलेत आणि तर इथे तुम्ही पाहत असाल किती घामोळे आलेत कपाळावर आणि इकडे मानेवर पाठीमागं सुद्धा खूप घामोळे आलेले आहेत एवढा घाम आत्ता हे 2-3 दिवस झाले टेम्परेचर खूप वाढलेलं आहे आणि मी तुमच्यावर शेअरच केलं नाही की दुपारचं टेम्परेचर किती आहे तर आत्ता खूपच वाढलेलं आहे कारण उष्णता खूप बाहेर पडते आणि जितकं पाणी पिऊ ना तितकं घाम बाहेर पडतो आहे आणि बेस्ट आहे पण खूपच त्रास झाला तर डॉक्टरांना दाखवणं खूप गरजेचं आहे पण आता सध्या मला एवढं काही त्रास होत नाही फक्त घामोळ्या जास्त आलेल्या आहेत आणि त्याला तर पावडर लावते 2 दिवस यात्रा जे प्लॅनिंग होतं आमचं ते तुमच्यावर मी शेअर केलेलंच आहे आणि तुमच्या गावामध्ये सुद्धा यात्रा चालूच असतील कोणाचे झालेले असतील आणि खूप छान वाटतं जेव्हा आपली माणसं आपल्या घरी येतात अशाच सणावाराला तो आपला आनंद आहे तो आणखीनच वाढतो आणि एकमेकांना भेटल्याचं समाधान मिळतं त्यामुळे असे सणवार साजरे केलेच पाहिजे आज मी यात्रेला गावामध्ये गेले नाही आहे कारण की इहिकासुद्धा खूप अशी त्रास द्यायला लागली होती आणि तिला घेऊन गेले असते तिला पाळण्यामध्ये छोट्याशा जो पाळणं असतं ना गोलराऊंडचा त्याच्यामध्ये बसवलं असतं पण नाही ती त्रास देत होती त्यामुळे काही जाणं झालंच नाही आणि पाहुणे पण होते त्यामुळे जाणं झालं नाही काल कमी पाहुणे आलेले होते त्यामुळे आम्ही लवकर गेलो होतो आणि देवदर्शन करून रिटर्न आलो होतो तर होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगत जा की कसं वाटतं व्हिडिओ आणि आपले ब्लॉग तुम्हाला आवडतात की नाही आवडतात तेही मला नक्की सांगत जा आणि नवीन असाल आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच तुम्ही आले असाल माझ्या चॅनेलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका कारण की तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं मोबाईलवर तुमच्या मोबाईलवर आणि जेव्हा कधी मी अपलोड करते व्हिडिओ तर तुम्हाला लगेच पाहायला मिळतील आणि तुम्ही ते लगेच पाहाल चला आता झोपेची वेळ झालेली आहे इहिका खाली झोपवले तिला आणि तिला आता वर घेऊन येते आणि मग माझं थोडंसं काम आहे व्हिडिओ एडिटिंग करायचे काही व्हिडिओज राहिलेले आहेत माझे छोटंसं काम होतं मध्ये त्यामुळे मी ते काही करू शकले नाही पण आता करावं लागणार आहे रेग्युलर करावं लागणार आहे मध्ये छोटासा ब्रेक घेतलेला आय होप तुम्ही थोडासा अंदाज आलाच असेल शॉर्टवरून आम्ही कुठे आलेलो आहोत आणि तो तुम्ही पाहिलाही असेल आता फक्त फुल व्हिडिओज टाकायचे बाकी आहेत ते व्हिडिओ लवकरच येतील आणि वेळात वेळ काढून मला ते करावेच लागणार आहे कारण ते माझं कामच आहे एक प्रकारचं ते माझं काम आहे ते मला करणं खूप गरजेचं आहे आणि ते नाही केलं तर माझं दिवस जाणार नाही असं मी म्हणेल आणि
पेंडिंग लिस्ट म्हणतो ना, ती पेंडिंग लिस्ट आता लवकरच कंप्लीट होणार आहे. तर पेंडिंग लिस्टमध्ये माझी काय काय लिस्ट आहे ती तुम्हाला हळूहळू समजेल. आणि मी पेंडिंग लिस्ट का म्हणते त्याच्यावर सुद्धा मी छोटासा व्हिडिओ नक्की शेअर करेन किंवा शॉर्ट्स आहे ते शेअर करेलच लवकर. चला आता बाय बाय बोलायची वेळ झालेली आहे. सर्वांना गुड नाईट, टेक केअर आणि हसत राहा, लाईफ एन्जॉय करत राहा आणि माणसं जोडत राहा. बाय.